नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित असेलच की 13 ते 15 ऑगस्ट हा जो 3 दिवसांचा कालावधी आहे, तर भारतभर आपल्याला त्या ठिकाणी हर घर तिरंगा हे अभियान राबवायचं आहे। आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रत्येक घरावर, मग ते शासकीय कार्यालय असतील, त्यानंतर खासगी स्वतःची घरं असतील, तर या प्रत्येक घरावर त्या ठिकाणी आपल्याला 3 दिवस हर घर तिरंगा हे अभियान राबवायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला 3 दिवस त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इमारतीवर, आपल्या घरावर त्या ठिकाणी तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा आहे। मित्रांनो, हर घर तिरंगा हे अभियान त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे। जो तिरंगा आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं असं एक प्रतीक आहे, एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे। तर या तिरंग्याप्रती त्या ठिकाणी आपल्याला आदर दाखवण्यासाठी हे 3 दिवस निश्चितपणे, तसं बघायला गेलं तर वर्षभर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये तिरंग्यासाठी आदर असतो, परंतु यावेळेस मात्र 3 दिवस आपल्याला त्या ठिकाणी आपल्या छतावर, आपल्या घरावर, त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कार्यालयांवर सुद्धा झेंडा फडकवायचा आहे। आणि याच्यामध्ये, या अभियानामध्ये आपण सर्व विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी हिरिरीने आपला सहभाग नोंदवूया। सगळ्यांना शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ, अतिशय महत्वपूर्ण असा विषय त्याबाबत माहिती देणार आहे। आणि त्या विषयाचं नाव आहे, खरोखरच शासकीय अधिकारी एवढे बिझी असतात का? मित्रांनो, आपण बऱ्याचशा शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही आपला संपर्क येत असतो, काही ना काही कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये जात असतो। जेव्हाही आपण शासकीय कार्यालयांमध्ये जात असतो, तर त्यावेळेस बऱ्याच वेळेला शासकीय अधिकारी असतात, वर्ग अ चे असतील, वर्ग ब चे असतील, तर हे अधिकारी किंवा काही कर्मचारी हे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला मीटिंगला, कधी दौऱ्याला किंवा कधी कधी बाहेर त्या ठिकाणी गेल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं। आणि आपण ज्या कामासाठी गेलेलो असतो, तर त्या कामासाठी आपल्याला थोडं थांबून घ्यावं लागत असतं। मग मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी येऊ शकतो की खरोखर शासकीय अधिकारी एवढे बिझी का असतात किंवा एवढे बिझी असतात का? तर निश्चितपणे मित्रांनो, याचं उत्तर मी स्वतः एक शासकीय अधिकारी असल्यामुळे होय असंच देईल। कारण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा अभियान जरी बघितलं, 13 ते 15 ऑगस्ट मध्ये जे काही हर घर तिरंगा अभियान सुरू आहे, तर याची पूर्वतयारी गेल्या 1 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये सुरू झालेली आहे। मग वरिष्ठ कार्यालयामधून त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, झूम मीटिंगच्या माध्यमातून असेल, किंवा ऑफलाईन मीटिंग सुद्धा कलेक्टर ऑफिसला असेल, किंवा संबंधित कार्यालयाचं जे काही वरिष्ठ कार्यालय एचओडी असतील, तर त्यांनी याबाबत मीटिंग घेणं, त्या मीटिंगमध्ये विविध प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करणं, त्यानंतर 13 ते 15 या कालावधी दरम्यान कोणकोणते कार्यक्रम तालुका स्तरावर घेतले जाणार आहेत, या प्रत्येक गोष्टीचं बारीक नियोजन त्या ठिकाणी करून घेण्यात आलेलं आहे। आणि या प्रत्येक गोष्टीसाठी शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख असतील, कर्मचारी असतील, तर हे सर्व त्या ठिकाणी आपल्या कामामध्ये गुंतून गेलेले आहेत। निश्चितपणे मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सुद्धा 75 वर्ष स्वातंत्र्याला जे झालेले आहे, या अमृत महोत्सवी वर्षी आपल्याला हे अभियान अतिशय सक्सेसफुल, यशस्वीपणे राबवायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, हे फक्त एक उदाहरणादाखल सांगितलं की कशा पद्धतीने शासकीय कार्यक्रमांची पूर्वतयारी करावी लागत असते। त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना महिन्यातून किमान मित्रांनो त्या ठिकाणी 8 ते 10 मीटिंग ही वरिष्ठ स्तरावर, मग उदाहरण जर द्यायचं झालं, आता मी तहसीलदार आहे, तर तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असेल, प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असेल, किंवा तहसील कार्यालयात सुद्धा विविध अशा विभागांच्या, विविध अशा यंत्रणांच्या सभा त्या ठिकाणी घेणं अनिवार्य असतं। आणि या सभांमध्ये, या मीटिंगमध्ये, बैठकांमध्ये त्या ठिकाणी बराचसा वेळ, म्हणजे तो वेळ जरी चांगल्या कामासाठी असेल, तरी नागरिकांच्या दृष्टिकोनातून साहेब जर सभेला गेले तर निश्चितपणे तेवढ्या कामाचा त्यांचा खोळंबा होत असतो। परंतु शासकीय अधिकारी सुद्धा मीटिंगचा हा वेळ त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी अतिरिक्त तास त्या ठिकाणी देऊन कामाचा वेळ भरून काढत असतात। निश्चितपणे मित्रांनो, शासकीय सभा असतील, त्यानंतर बऱ्याच वेळेला
त्या ठिकाणी दौरे सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांचे असतात. मग या दौऱ्यामध्ये कधी कधी VIP दौरे असतात, कोणी वरिष्ठ अधिकारी दौऱ्याला आलेले असतात, कोणी मान्य मंत्री महोदय आलेले असतात, किंवा इतर बाबींबाबत सुद्धा दौरे त्या ठिकाणी पाहणी असेल किंवा एखादी फील्ड व्हिजिट असेल तर अशा बाबतीत सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे त्या ठिकाणी बघायला मिळत असतात. मग शासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तहसीलदार असतील, त्या ठिकाणी प्रांताधिकारी असतील, त्या ठिकाणी नगरपालिका CO असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, असे विविध अधिकारी हे आपापल्या कामांमध्ये दौऱ्यांमध्ये त्या ठिकाणी बिझी असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाच्या बाबी म्हणजे मित्रांनो न्यायालयीन प्रकरणे. बऱ्याच वेळेला न्यायालयीन प्रकरणांमध्ये स्वतः शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी सरकारची किंवा शासनाची बाजू न्यायालयात जाऊन मांडावी लागत असते. मग हे न्यायालय तालुका स्तरावरील JMFC न्यायालय असेल, त्यानंतर जिल्हा स्तरावरील जिल्हा न्यायालय असेल, त्यानंतर माहिती अधिकार न्यायालय असेल, माहिती आयुक्त जे प्रत्येक ठिकाणी खंडपीठ जे आहेत, उदाहरणार्थ नाशिकला आहे, त्यानंतर त्या ठिकाणी पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अशा पद्धतीने अमरावतीला आहे. तर माहिती आयुक्त कार्यालयांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कार्यालय प्रमुखाला हजर राहायचं असतं. बऱ्याच वेळेला मुंबईला त्या ठिकाणी लोकायुक्त असतील, उपलोकायुक्त असतील, किंवा मंत्रालयीन प्रकरणांमध्ये सुद्धा किंवा अधिवेशन कालावधीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागत असतं. म्हणजे अशा पद्धतीने विविध कामामध्ये अधिकारी त्या ठिकाणी गुंतून गेलेले असतात आणि त्यामुळे मित्रांनो अधिकारी हे निश्चितपणे शासकीय कामामध्ये बिझी असतात. आता विषय जर घेतला तर निश्चितपणे नागरिकांची कामं असतील, विद्यार्थ्यांची कामं असतील, कार्यालयीन कामकाज असेल, कर्मचाऱ्यांचं असेल, स्वतःचं काम असेल, तर निश्चितपणे या कामांना शासकीय कामाला आधी प्राधान्य देऊनच त्यानंतर कामं स्वतःची जरी अधिकाऱ्यांची कामं असली तर शनिवार रविवार त्या ठिकाणी कामं, खाजगी कामं सुद्धा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना करून घ्यायची असतात. अशा पद्धतीने मित्रांनो जो काही शासकीय वेळ असतो किंवा जो काही आपल्याला कार्यालयीन वेळ ठरवून दिलेला असतो, तर या कार्यालयीन वेळेमध्ये बऱ्याचशा बैठका असतात, बऱ्याचशा त्या ठिकाणी मीटिंग्स असतात, बरेचसे दौरे असतात. त्यामुळे निश्चितपणे शासकीय अधिकारी हे मोठ्या प्रमाणात बिझी असतात. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला मित्रांनो हर घर तिरंगाचं उदाहरण सांगितलं, त्याच पद्धतीने तालुका स्तरावर सुद्धा जे काही निवडणुकीचे कामकाज असतात, इतर काही नगरपालिकेचं काम असतं, काही ठिकाणी एखादी शासकीय जागा जर आपल्याला हस्तांतरित करायची असेल, एखाद्या विभागाला द्यायची असेल, तर अशा कामाला सुद्धा त्या ठिकाणी बराचसा अवधी जात असतो आणि त्यामुळे निश्चितपणे मित्रांनो शासकीय अधिकारी हे खूप बिझी असतात. त्यानंतर मित्रांनो जी जबाबदारी त्यांच्यावर असते ती जबाबदारी पार पाडताना, कर्तव्य पार पाडताना सुद्धा पूर्ण वेळ ते देणं गरजेचं असतं. त्यामुळे शासकीय अधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने बिझी असतात. कामाचा ताण असतो असं म्हटलं जातं की बऱ्याचशा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना BP, डायबिटीज हा कामाच्या ताणामुळे त्या ठिकाणी लागू झालेला असतो मित्रांनो. म्हणजे बरेचसे लोक असं सहज म्हणून जातात की त्यांना काय कामं असतात किंवा ते काय दौरे करत असतात वगैरे, तसं नाही. तर निश्चितपणे कामानिमित्त बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी बाहेर जाणं अनिवार्य असतं आणि नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची कामं जरी त्या ठिकाणी खोळंबलेली असली तरी बऱ्याच वेळेला शासकीय अधिकारी हे अतिरिक्त वेळ देऊन त्या ठिकाणी ती कामं सुद्धा काढण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण देखील भविष्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी होणार आहात, तर कशा पद्धतीने अधिकारी आणि कर्मचारी हे बिझी असतात याबाबतचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्की लाईक करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.